नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन रँक एमपीएससी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण सामान्य विज्ञानाचे ग्रुप बी चे 2026 चे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणार आहोत. त्याच्यामध्ये जितके काही क्वेश्चन आहेत ते सगळ्यांचे ऑप्शन्स आपण अनालिसिस करणार आहोत. एमपीएससी प्रिलिम्सचे प्रत्येक एक क्वेश्चन प्रिलिम्स असेल मेन्स असेल कुठे ना कुठे रिपीट करत असते, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन्स अनालिसिस करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यासाठीच मी आपल्याला ऑप्शन्स अनालिसिस करून ही सिरीज देत आहे. सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, एक्स किरण हे श्रव्यातीत अल्ट्रासोनिक लहरी आहेत. एक्स किरण सरळ रेषेत प्रवास करतात. सॉफ्ट एक्स किरणांची तरंग लांबी हार्ड एक्स किरणांपेक्षा कमी असते. एक्स किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो. तर एक्स रेज बद्दल बोलायचं झालं तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज आहेत, तो सरळ रेषेमध्ये प्रवास करतात. वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो माध्यम नसताना. ठीक आहे. आणि हार्ड एक्स रेज ची वेव्हलेंथ ही सॉफ्ट एक्स रेज पेक्षा कमी असते. ठीक आहे. तर याचं ऑप्शन थर्ड हे उत्तर नाहीये. ऍक्च्युली हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. एकच सेकंड. वैज्ञानिक दृष्ट्या हार्ड एक्स रेजची फ्रिक्वेन्सी जास्त आणि तरंग लांबी कमी असते. ठीक आहे. ठीक आहे. तर हा पहिल्या आन्सर की नुसार त्यांनी तो ऑप्शन दिला होता, परंतु नंतर आयोगाने तो कॅन्सल केलेला आहे. पुढे पाहूयात. केंद्रकीय विखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फिजन. न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय? तर एका जड अणुकेंद्रकाचे दोन किंवा अधिक हलक्या अणुकेंद्रकामध्ये विभाजन होणे याला आपण न्यूक्लिअर फिजन म्हणतो. आता याच्यामध्ये आपण क्वेश्चन पाहूयात. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियम अणू वापरतात. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात. विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. तर आता इथे आपण पाहूयात, युरेनियम 235 वरती जेव्हा न्यूट्रॉनचा मारा केला जातो तेव्हा त्यापासून बेरिलियम, क्रिप्टॉन हे दोन अणू प्लस 3 न्यूट्रॉन आणि भरपूर प्रमाणात उष्णता एनर्जी बाहेर पडते. म्हणजे काय झालं? तर विखंडन अभिक्रियेमध्ये जड युरेनियमचा अणू वापरतात, हे विधान बरोबर आहे. दुसरं, विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, बरोबर आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, बरोबर आहे. काय पाहिलं आपण? युरेनियम 235 पासून जे दोन अणू बेरियम आणि क्रिप्टॉन निर्मिती होतीये, तर ते बरोबर आहे. चौथं ऑप्शन काय? तर विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते. आता ह्याच्यामध्ये जेव्हा युरेनियम 235 वरती न्यूट्रॉनचा मारा पडून या दोन गोष्टी प्लस 3 न्यूट्रॉनचे कण बाहेर पडतात, तेव्हा ते बाहेर पडलेले न्यूट्रॉनचे कण आणखीन फिजनची रिॲक्शन घडून आणतात. म्हणजेच ते आणखीन युरेनियम 235च्या कणांवरती मारा करतात आणि आणखीन न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. तर अशा पद्धतीने चेन रिॲक्शन घडून येते. तर याचा उपयोग आपण चेन रिॲक्टर मध्ये करतो, न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये, जे की कंट्रोल चेन रिॲक्टर म्हणून काम करतात. त्याच्यामध्ये आपण त्याला थंड करण्यासाठी म्हणून हार्ड वॉटर यूज करतो. ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघूयात. ध्वनी ऊर्जा म्हणजे यांत्रिक ऊर्जेचा कंप करणारा स्रोत. ठीक आहे. तर ध्वनी ही एक प्रकारची यांत्रिक ऊर्जा म्हणजेच मेकॅनिकल एनर्जी आहे, जी वस्तूंच्या कंपनामुळे व्हायब्रेशन्समुळे निर्माण होते. ध्वनीच्या प्रसारणासाठी भौतिक माध्यमाची स्थायू द्रव किंवा वायू आवश्यकता असते. निर्वातातून व्हॅक्यूममधून ध्वनी प्रवास करू शकत नाही, कारण तेथे कंप वहनासाठी कण नसतात. ठीक आहे. जेव्हा कोणताही पदार्थ कंप पावतो तेव्हा त्याची गतिज ऊर्जा मेकॅनिकल एनर्जीच्या ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच यांत्रिक ऊर्जा, त्याचं यांत्रिक ऊर्जेचा कंप करणारा स्रोत म्हणजेच ध्वनी. डेसिबल ध्वनीचा एकक आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवतो? तर हेमेटाइट पासून आपण आयन मिळवतो. हेमेटाइटचं रासायनिक सूत्र Fe2O3 आहे. हे लोखंडाचा मुख्य ऑक्साईड धातू आहे. तर तसंच बाकीच्यांचं म्हणलं तर अल्युमिनियमचा आहे बॉक्साईट, झिंकचा आहे झिंक ब्लेंड, कॅलामाइन, कॉपरचा आहे कॉपर पायराइट. पुढे, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी ब्लॉक मध्ये समाविष्ट आहेत? तर फ्रॅन्शियम, युरेनियम, इंडियम की कॉपर? तर याचं उत्तर आहे इंडियम. इंडियमचा अटोमिक नंबर आहे 49, जे की घन 13 मध्ये बोरॉनच्या ग्रुपमध्ये येतोय आणि पी ब्लॉक मध्ये आहे. फ्रॅन्शियम एस ब्लॉक ग्रुप 1 मध्ये क्षार धातू आहे. कॉपर डी ब्लॉक मध्ये ग्रुप 11 संक्रामक ट्रान्झिशन एलिमेंट आहे आणि युरेनियम एफ ब्लॉक मध्ये ऍक्टिनाइट्सच्या मालिकेमध्ये येतो. पुढे, 238 युरेनियम 92 या च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत? तर न्यूट्रॉन काढत असताना आपण अणुक्रमांकामधून अणुवस्तुमानांकामधून अणुक्रमांक वजा करतो, त्यावेळेस आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळते. अणुक्रमांक म्हणजेच प्रोटॉन्सची संख्या असते, वस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या.
तर न्यूट्रॉनची संख्या काढत असताना आपण अणुवस्तुमानांक वजा अणुक्रमांक करतो, म्हणजेच 238 - 92 करणार आहे. तर इथे आपल्याला डायरेक्ट उत्तर दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपण B-A केलं. आता जर का या क्वेश्चन पेपरमध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, तर इथे त्यांनी युरेनियम 235 दिले आणि पाठीमागेच त्यांनी एक प्रश्न विचारलाय केंद्रकीय विखंडनचा, जो की युरेनियम या घटकाशी रिलेटेड आहे. तर या पद्धतीने हे दोन प्रश्न तुम्ही युरेनियम विखंडन केंद्रकीय न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनचा जरी स्टडी केला तरी आपल्या लक्षात आले असते. ठीक आहे, ते प्लस मूलद्रव्याचा जर आपण अभ्यास केला असता तर त्यातून आपल्याला हा एक पॉईंट म्हणजे आवर्त सारणीतील पी गणातील मूलद्रव्य हा एक पॉईंट क्लिअर झाला असता आणि त्याच्यामध्येच आपल्याला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास या दोन गोष्टी आहेत, त्याही गोष्टी क्लिअर झाल्या असतात. आता पुढे येऊयात. खालीलपैकी कोणते उभचर प्राणी आंधळे असतात? ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन दिले फ्रॉग, टॉर्च, सिसिलियन, सॅलमेंडर. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सारेचे सारे अँफिबियन्स आहेत. ठीक आहे, पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवरती सुद्धा राहतात. तर हे सगळे सिलेंट्रेटा फायलम मधील आहेत. सॉरी, इथे बघूयात आपण. पहिले खालीलपैकी कोण सिलेंट्रेटा फायलमशी संबंधित नाही? ते समुद्री कोकुंबर, जो की इकायनोडर्माटा या कंटकचर्मी संघात येतो. ठीक आहे, सिलेंट्रेटा मध्ये समुद्री पेन, ब्लू कोरल, सी फॅन, हायड्रा, जेलीफिश हे सगळे येतात. ठीक आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. पुढे खालीलपैकी कोणते उभचर प्राणी आंधळे असतात? तर सिसिलियन याचं उत्तर आहे. कसं, तर हे पाय नसलेले आणि साप किंवा गांडळसारखे दिसणारे उभयचर अँफिबियन प्राणी आहेत. ते प्रामुख्याने जमिनीखाली बिळात राहतात. त्यांच्या डोळे त्वचेखाली किंवा हाडाखाली झाकले गेल्याने ते दृष्टीहीन किंवा आंधळे असतात. जर का आपण स्पेसिफिकेशन बघायला झाले तर बेडूक हा अँफिबियन आहे, बरोबर. त्याचे पाय विकसित आहेत, तो उडी मारतो आणि अॅक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल दोन्ही प्रकारचा आहे. टॉर्च बेडकासारखा असतो, परंतु टॉर्चची स्किन, बेडकाची त्वचा ही ओलसर असते, तर टॉर्चची स्किन ही कोरडी आणि रखरखीत असते. सिसिलियन्सला बघायला गेलो तर त्यांना पाय नसतात, साप कृमी असल्यासारखे दिसतात. सॅलमेंडरला शेपूट नसते, सरड्यासारखे दिसणारे उभयचर प्राणी आहेत. या सर्वांचा फायलम आहे कॉर्डाटा आणि क्लास आहे अँफिबिया. पुढे डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे? तर डिप्लोडोकस हा ज्युरासिक काळातील अतिशय लांब मान आणि लांब शेपटी असलेला महाकाय शाकाहारी डायनोसॉर आहे. हा सोरोपोडा या उपगटात सब ऑर्डर मध्ये समाविष्ट केला आहे. ठीक आहे, तर डिप्लोडोकस जर आपण चेक करायला गेलो तर जितकं मला माहिती आहे हा प्रश्न आपल्या स्टडीमध्ये इतका प्रमाणात नाहीये, कारण की डायनोसॉर्स ज्युरासिक काळ खूप वर्षांपूर्वी होऊन गेला आणि तो आपण फक्त जॉग्रफीच्या 11वी एनसीईआरटीच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये एकदा चेक करतोय. त्याच्यामध्ये सुद्धा इतके डिटेलमध्ये गोष्टी दिलेल्या नाहीयेत. ठीक आहे, पुढे मातीचा किंवा मृतेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानास काय म्हणतात? तर याला मातीची धूप म्हणतात. मातीची धूप म्हणजेच जोराचा वारा, वाहते पाणी, मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीचा वरचा सुपीक थर निघून जाण्याची प्रक्रिया. मृदाजनन, पेडोजेनेसिस पहिला ऑप्शन, त्याचं एक्सप्लेनेशन आहे माती निर्मितीची प्रक्रिया, माती तयार होण्याची प्रक्रिया. पेडोजेनेसिस हा क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात किंवा ते लोक कधी कधी मृदजनन न म्हणता फक्त पेडोजेनेसिस मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सुद्धा तो शब्द युज करतात. तर असं असल्यास आपल्याला कळायला पाहिजे. पोर्टसिलायझेशन मध्ये काय, तर मृदेची धूप होत असताना मृदेच्या पृष्ठभागावरती अति पाण्यामुळे त्याच्यावरचा जो अल्युमिनियम आणि आयनचा जो थर आहे तो खाली जाऊन बसणे, त्याला पोर्टसिलायझेशन म्हणतात. ठीक आहे, लिंबूवरील कॅन्कर रोग या रोगकारकामुळे होतो. कशामुळे होतो? तो झॅन्थोमोनस सायट्री या रोगकारकामुळे होतो. तर लिंबूवर्गीय फळांवरील कॅन्कर हा रोग झॅन्थोमोनस सायट्री नावाच्या जीवाणूमुळे, बॅक्टेरियामुळे होतो. याचं लक्षण म्हणलं तर झाडाची पाने, फांद्या आणि फळांवरती रखरखीत तांबूस तपकी रंगाचे डाग पडतात. पुढे ओस्ट्रिलागोमायडिस, फ्लॅव्हिसेप्शन मायक्रोसोफेला आणि स्लोकोपथी सोर्गी. सोर्गी म्हणलं तर सोरगम म्हणजेच ज्वारीवरती होणारा हा रोग आहे. ठीक आहे, ज्वारीची काजळी रोग. ठीक आहे, मायक्रोस्फेरा हा पावडरी मिल्ड्यू भुरी रोग आहे. फ्लॅव्हिसेप्स राई कवक इरगोट डिसीज आहे. उस्टिलागोमायोडिस म्हणजे कवक फंगस हा मेज किंवा कॉर्न किंवा मक्यावरती होणारा पहिल्यावाला ओस्टिलागोमायडिस मक्यावरती होणारा रोग आहे, कवकजन्य. वनस्पतींच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे? तर लोम किंवा पोयटा मृदा आहे. कशासाठी? कसं काय? तर यामध्ये वाळू, गाळ आणि चिकणमाती योग्य प्रमाणात असते. सेंद्रिय पदार्थ, ह्युमस, पाणी आणि हवा धरून ठेवण्याची क्षमता याची उत्तम असते. पुढे वालुकामय मृदा बघितली आपण,
तर याच्यामध्ये पाण्याचा जलद निचरा होतो आणि कमी पर्जन्यभागात ते आढळते. चिकणमाती जर का आपण बघायला गेलो तर पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, ओलसर असताना चिकट असते आणि कोरडी झाल्यास कठीण होते. पुढे प्रमस्तिष्क मेरू द्रवाबाबत सेरेब्रस स्पायनल फ्लूइड खालील विधाने विचारात घ्या. मेंदूला प्राणवायू पुरवण्याचे ते माध्यम आहे. टाकू पदार्थ दूर वाहून देतो, मेंदूला पोषण पुरवतो आणि आघात प्रतिबंधक म्हणून काम करतो. सगळे ऑप्शन्स बरोबर आहेत. सेरेब्रस स्पायनल फ्लूइड ब्रेन आणि आपला नर्व कॉर्ड, ठीक आहे, याच्याशी रिलेटेड आहे. याच्या आतमध्ये जो लिक्विड असतो तो सेरेब्रस स्पायनल फ्लूइड असतो. मेंदू व मज्जारोजूचे बाह्य आघातांपासून संरक्षण करणे, मेंदू ऊतींमधील ऑक्सिजन पोषक घटकांचा पुरवठा करणे, चयापचनातून टाकू पदार्थ बाहेर टाकणे, या सगळ्या क्रिया तो करतो. शरीरातील पाण्याचे संतुलन, रक्तातील क्षार समूह नियंत्रण व उत्सर्जनाचे प्रमुख कार्य कोण करते तर मूत्रपिंड करतात. या व्यतिरिक्त त्वचा काय करते? टेम्परेचर मेंटेन करते, शरीराचं एक्सक्रिएशन करते, म्हणजेच काय तर घाम ग्रंथी वाटे शरीरातील तापमान बाहेर करणे, व्हिटॅमिन डी ची निर्मिती करते. पुढे लहान आतडे म्हणलं तर लहान आतडे सगळ्या गोष्टी शोषून घेतात अन्नातली. आणि यकृत काय करतं तर पित्ताची निर्मिती करतं. डिटॉक्सिफिकेशन करतो, ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करतो, प्रथिनांचे चयापचय घडून आणतो, युरियाची निर्मिती करतो, जीवनसत्व आणि खनिज स्त्रवतो. पुढे खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य आहेत, सो वॉटर सोल्युबल आहेत? तर आपण ह्याच्यामध्ये चेक करू शकतो, ह्याच्यामध्ये लक्षात असं ठेवू शकतो की विटॅमिन बी आणि सी आपण खातो. आपल्याला विटॅमिन बी ची कमतरता लोकांमध्ये जास्त प्रमाणात असते, विटॅमिन सी ची कमतरता असते, ADEK मध्ये विटॅमिन डी ची कमतरता असते, परंतु विटॅमिन डी हा आपल्या स्किन मधून तयार होतो. जेव्हा आपण सकाळी सूर्यप्रकाशात जातो त्यावेळेस आपल्या शरीरावरती जे सूर्यकिरणे पडतात त्यापासून विटॅमिन डी ची निर्मिती होते. पण विटॅमिन सी हा आपण लिंबू वर्गीय फळ जे सायट्रस फ्रुट्स आहेत त्याच्यातून घेत असतो. आणि विटॅमिन सी आपण डेली घेऊ शकतो. विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन बी ची कमतरता आहे म्हणून बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या दिल्या जातात आणि त्याच्यामुळे तोंड येणे किंवा आणखी काही आजार होत राहतात. तर विटॅमिन बी आणि विटॅमिन सी शरीरात साठवून राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला रेग्युलर घेणे गरजेचं असतं. विटॅमिन ADEK मेदा किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये विद्राव्य आहेत, फॅट सोल्युबल आहेत, ते जास्त प्रमाणात घ्यायची गरज नाहीये, जास्त झाले तर आपल्याला त्रास होऊ शकतो. अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर ग्रुप बी चे सायन्सचे क्वेश्चन्स कम्प्लीट केलेले आहेत. याच्यामध्ये आपण रिपीट झालेला पॉइंट चेक केलेला आहे, ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने आपल्याला पुढचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी माझ्यासोबत राहा आणि पुढच्या अभ्यासासाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तेही तुम्ही देऊ शकता आणि काही प्रॉब्लेम असेल, काही चुकीचं वाटत असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. आपल्या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.